सर्वात सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याला कुकरमध्ये लावते, त्याच्या 3 शिट्ट्या काढते। त्याच्यानंतर मी आता पालक घेतलेला आहे 200 ग्रॅम, त्याला खूप बारीक कट करून घेतला। कोथिंबीर घेतला आहे, लसणाच्या कळ्या घेतल्या 5 ते 6, एक टोमॅटो घेतलं आणि हिरव्या मिरच्या 6 घेतल्या, लसणाच्या कळ्या 6 घेतल्या। त्याला छान असं मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलं, पेस्ट म्हणून नाही मीडियम केलं। आणि ही सुद्धा पालकसुद्धा एकदम बारीक कट केलेली आहे। आता मी एक पॅन घेतलं, त्याच्यात 2 चमचेच तेल टाकलं, जास्त तेल लागणार नाही, खूप छान होते, झटपट होते चवीला। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेऊन त्याला तडतडू देते, छान होऊ देते। अगदी साधा सोपा पदार्थ आहे आणि तुम्ही जेव्हा जेवायला घेणार तर तुम्हाला दुसऱ्या भाजी लागणारच नाही, इतकं छान होते, टेस्टी होते। बारीक फक्त पालक बारीक कट करायची, त्याची चव वेगळी येते। बघा आता मी ही सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकली, जे मी केली होती ती। आता त्याला व्यवस्थित होऊ देते आहे आणि 1 चमचा बारीक चमच्यानी म्हणजे छोट्या चमच्यानी हळद घेतलेली आहे, ती टाकली। म्हणजे मोठ्या चमच्यानी अर्धा चमचा वापरा। याच्यात लाल तिखटाचा उपयोग नाही केलेला आहे मी, कारण हिरव्या मिरच्या खूप तिखट आहे। मीठ चवीनुसार आहे आणि व्हिडिओ अगदी छोटा आहे, जास्त मोठा नाही, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण नक्की बघा। बघा मीठ टाकून त्याला छान होऊ देते आहे। पालक तसंच मी बाकीची पेस्ट करून घेतलेली आहे। टोमॅटो झालं, हिरवी मिरची, पालक बघा किती छान कट करून घेतला, अगदी बारीक, खूप छान बारीक कट केलेलं आहे। तर बघा मी जे हिरवी मिरची वगैरे टोमॅटो आणि लसूण मी ओला वापरला आहे, तुम्ही वाळला वापरू शकता। याची पेस्ट अगदी छान होऊ दिली, 2 ते 3 मिनटं झटपट बनतं हा पदार्थ। म्हणजे बघा मी पालक किती छान शेकून घेते, अगदी अशी थोडीशी हलकीशी पाणी सुटेपर्यंत असं छान होत। त्याच्यात आता मी गरम मसाला टाकला आहे, लाल तिखट अजिबात नाही। तुमच्याकडे ओला लसूण नसेल तर वाळल्या लसणाच्या 4 कळ्या घ्या, मी कांदा बिलकुल वापरलेला नाही। आणि बघा वटाणे ताजे आहे, ते 1 वाटी घेतले, छोट्या वाटीने म्हणजे 25 ग्रॅम ते 30 ग्रॅमचे मी दाणे काढले आहे वटाण्याचे, जास्त नाही आहे। ताजे वटाणे आपल्या घरी असतातच, हिवाळ्यात प्रश्नच येत नाही की नाही आहे म्हणून। तर बघा आता यालाही छान थोडंसं हलकंसं होऊ द्यायचं आहे, त्याच्यासाठी मी झाकण ठेवलं आहे। फक्त 5 मिनटं मी असं छान वाफेवर त्याला होऊन जाऊ देते। बघा किती छान तयार झालं, हिरवंगार दिसतंय आणि याला शिजूनही आली, पालक पण लवकर शिजली, कारण ती अगदी बारीक कट केल्यामुळे लवकर झटपट शिजते। आता याच्यामध्ये मी झालेली डाळीच्या मी 3 शिट्ट्या काढलेल्या, तुम्ही पाहिजे तर जास्त प्लेन करा, म्हणजे मी खूप म्हणजे शिजू दिलेली नाही पूर्णपणे, थोडी दाणे दाणे असेल असंच ठेवलं। आता माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे म्हणून मी 1 चमचा घेतला, पाहिजे तर तुम्ही 2 लाल मिरच्या कोरड्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात टाकू शकता, कारण त्याची एक चव वेगळी असते त्याच्यामुळे। बघा किती छान तयार झालं आहे। आता याला फक्त मी 2 उकळ्या येऊ देते, जास्त नाही, झटपट होते। तुम्हाला जेवणात तर खरंच दुसऱ्या भाजीची गरज नाही पडणार। असा पालक कराल ताज्या वाटाण्यासोबत, तो खूप छान होतं, मस्त होतं। तुम्ही मला हे सांगा, ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।